मुंबई के विधानमंडल बजट सत्र के दौरान महापुरुषों पर की गई टिप्पणी मामले को लेकर जहां एक और विरोधियों का हंगामा जारी है, वहीं सपा नेता अबू आजमी को भी औरंगजेब पर दिए गए बयान के कारण सत्र से निष्कासित किया गया। इस बीच शिंदे गुट के मंत्री उदय सामंत ने मविया पर ही अबू आजमी को बचाने का आरोप लगाया। मला असं वाटतं की विरोधकांना महाराष्ट्राच्या विकासापेक्षा या सगळ्या गोष्टींमध्ये फार रस आहे। त्याच्यामध्ये कोण सामील असेल, त्याच्यामध्ये कोण गिल्टी असेल, त्याला पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही। पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची देखील चर्चा झाली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा आदर, अबू आझमींनी काल केलेलं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर त्यांनी परत विविध गोष्टी त्याच्यासमोर ज्या आणलेल्या आहेत। असं वाटतं की अबू आझमीला वाचवण्याचं षडयंत्र हे महाविकास आघाडीचेच लोक करतात असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे। मी तेच तुम्हाला सांगितलं, मी तेच तसं आवर्जून कालपासून मी हेच सांगतोय की अबू आझमीने जे वक्तव्य केलं होतं ते विधानसभेचे सदस्य म्हणून, कायदा बनवणारा एक सदस्य म्हणून केलेलं वक्तव्य होतं। त्याचा जाहीर निषेध आणि निलंबनाची मागणी आम्ही सभागृहामध्ये केली, परंतु त्याला त्यांचा ट्रॅक बदलण्यासाठी किंवा त्यांना वेगळ्या मार्गावर नेऊन संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी वेगवेगळे कंगोरे समोर आणते। मी मगाशी पण हे सांगितलं की आत्ताच आम्ही सभागृहामध्ये आलेलो आहे। काय पत्र दिलंय, काय पत्र नाही दिलंय, त्याच्यावर काय उल्लेख आहे, हे सगळं घेऊन आम्ही त्याचा खुलासा करू। काही मला असं वाटतंय की आता आम्ही सभागृहात आल्या आल्या ज्या आम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत ते तुम्ही प्रश्न थोडेफार विचारले जातात त्याची माहिती घेतो। एक यादी जर मला दिली तर त्या सगळ्याचं मी जशी प्रश्नपत्रिका सोडवतात तशी प्रश्नपत्रिका सोडवतो आणि नंतर पोडियमवर येतो। पण महायुतीमध्ये कुरघोडी सुरू आहे का? कारण की सातत्याने अजिबात कुरघोडी कोणी कोणावर केलेली नाही, म्हणून म्हटलं सभागृहात जरा जाऊ दे। तुमची प्रश्नावली माझ्या आता कानामध्ये मी ऐकून घेतलेली आहे, त्याच्यावर अभ्यास करतो, उत्तर लिहितो आणि मग येतो।